काळेवाडी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि शिवप्रेमी पवारवाडी 11 संघ आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर येऊ द्या. आणि यात जो सामना देखील विजयी ठरेल तो मात्र फायनलच्या फेरीमध्ये देखील दाखल होईल, फायनलच्या सामन्यासाठी पात्र ठरेल. मात्र पराजय होईल तो 3ऱ्या क्रमांकासाठी ग्राह्य धरला जाईल. तरी विनंती असणार आहे. आता मात्र पंच देखील मैदानाच्या आतमध्ये जातील आणि सामना देखील लवकरात लवकर सुरू होईल. विनंती असेल शिवप्रेमी पवारवाडी संघ आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. आणि श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ लवकरात लवकर आपण देखील क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे देखील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना तरी विनंती असेल दोन्ही संघांच्या 12th मॅनला की आपण समालोचन कक्षाकडे यायचे. दोन्ही संघांचा 12th मॅन पाठवून द्यायचा आहे. विनंती असणार आहे दोन्ही संघ 12th मॅन जो आहे आपला तो पाठवून द्या. आघाडीचे फलंदाज स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल ओमकार पवार स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकला ऋषी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आणि बॉलिंग ट्रॅक वरती अजित काळे याला देखील पाहावं लागणार आहे. ओमकार पवारकडे देखील आपण थोडीशी चर्चा नक्कीच केली पाहिजे कारण की DPL सीझन क्रमांक 1 असेल 2 असेल परंतु हा मात्र 3रा आहे. 1 आणि 2 मध्ये सर्वात धावांचा वेग म्हटलं की ओमकार पवारचं नाव पहिलं यादीमध्ये नक्कीच येतं. ऑरेंज कॅपचा दरवेळी मानकरी ठरत असतो. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे परंतु DPL सीझन क्रमांक 3 मध्ये ओपनिंग यावेळी देखील करेल. स्ट्राईक वरती असणार आहे शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून ओमकार पवार. तसेच बॉलिंग ट्रॅक वरती चला पंच मॅच ऑन होते. स्ट्राईक वरती ओमकार पवार, नॉन स्ट्राईकला ऋषी, तर बॉलिंग ट्रॅक वरती अजित काळे. यामध्ये देखील खोलवर टप्प्यात चेंडू समोरच्या दिशेने गॅप तर बनवला. फटका देखील चांगला आहे जमिनीला समांतर. पहिल्या चेंडूवरती प्रहार चौकार 4 धावा. पहिल्या चेंडूवरती देखील पाहायला गेलं तर ओमकारने देखील चांगली सुरुवात करून दिलेली. चौकार नक्कीच येईल धावफलकावर 4 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये एक बन्नाट गटीचा चेंडू हाताळला जातोय. थोडंसं आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता मागच्या दिशेने टोलवण्याचा परंतु इथे ओमकार यशस्वी ठरणार. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू. दोन्ही संघांना देखील विनंती असेल आपला 12th मॅन जो आहे तो समालोचन कक्षाकडे पाठवून द्या. यावेळी देखील खोलवर टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. यावेळी योगेश बापू काळे इथे मात्र झेल पकडतील आणि महत्वपूर्ण जी विकेट आहे ती मात्र मिळवून देतील आपल्या संघासाठी. ओमकार पवारला देखील थांबवलं जात आहे परंतु झेल मात्र अचूक टिपला गेलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते, सर्कलच्या बाहेर उलटे होऊन धावले आणि विकेटचं पतन नक्कीच केलं. उद्योजक दिनेश शेठ झेंडे पाटील यांचं देखील खेळपट्टीवरती सहर्ष स्वागत. देखील ओमकार देखील मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना नवीन फलंदाज त्यात नंतर ओमकारची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निखिल पवार देखील आलेला आहे. पुन्हा एकदा मॅच ऑन होते. पुढील चेंडू यावेळी देखील समोरच्या दिशेने थोडंसं अपील जोरदार नक्कीच होणार आहे मैदानाच्या आतमध्ये. देखील पाहायला मिळेल आपल्याला चांगला चेंडू होता सरळ दिशेने. कॅरी देखील आरामात केला जातोय. बाकी यष्टीरक्षकाचं काम देखील ऋत्विक पाहतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक वरती न्यू बॅटर देखील आहे. पुढील चेंडू
यावेळी देखील सुरेख चेंडू रंगभेदक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरेल इथे मात्र निखिल पवार पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर विकेट देखील आली. त्यानंतर निखिल पवारला देखील स्ट्राईक वरती नाचवलं जात आहे. बॅक टू बॅक पुन्हा एकदा 2 निर्धाव चेंडू. यावेळी देखील फटका चांगला आहे. निर्धाव चेंडू मात्र नक्कीच खेळले, परंतु इथे मात्र 1 बाउंड चेंडू सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जातात आणि संघांची धाव संख्या 8 धावा होतील धावफलकावर. देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये षटकाची देखील समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर पवारवाडी संघाची धावसंख्या 8 धावा होतील धावफलकावर. पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये पोहोचतोय. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती सुनील जाधव यांना देखील आमंत्रण दिलंय. पॉवर प्लेचं अंतिम म्हणजे दुसरे षटक मैदानाच्या आतमध्ये चालू होत आहे. सुनील जाधव आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. पुढील चेंडू. यावेळी देखील हल्ला देखील केला, समोरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना आल्या पहिल्या चेंडूवरती सुनील जाधवांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. स्वागत केलंय, सीमारेखा पार, चौकार. नॉन स्ट्राईकचा फलंदाज देखील ऋषी खेळत होतं. पहिलं षटक पूर्णपणे नॉन स्ट्राईकला खेळलं, परंतु त्याच नंतर दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक वरती येऊन नक्कीच आक्रमकतेने फटका देखील घेतला. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका चांगला आहे, परंतु उंची देखील खूप आहे. पाठलाग करेल का, कॉल घेतला जाईल का? यावेळी देखील पुन्हा एकदा कॉल फसतोय ओमचा आणि अजितचा, परंतु फायदा मात्र कोण ठरतंय? फायद्यात मात्र ऋषी ठरेल. 2 धावा येतील धावफलकावर. कॉल करून जेल घेण्यासाठी सज्ज नव्हते दोन्ही खेळाडू, परंतु ऋषीला देखील मैदानाच्या आतमध्ये जीवनदान भेटताना आपल्याला पाहायला भेटेल. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका, पुन्हा एकदा जीवनदान भेटेल का? इथे मात्र अभिषेक मैदानाच्या आतमध्ये ऑन फायर होताना आता मात्र ऋषिकेशला देखील कोणीही अडवू शकत नाही. ऋषिकेश देखील बाद ठरेल. अडकवलं जाईल, जाळ्यामध्ये फसवलं जाईल. पहिल्यांदा जीवनदान भेटलं होतं, त्यानंतर झेल पकडण्यात जातोय आणि बाद इथे मात्र ऋषी ठरेल. धक्का क्रमांक 2 बसेल शिवप्रेमी पवारवाडी संघाला. त्याच नंतर ऋषीची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दीपक पवार यांना देखील पाठवण्याकरिता नक्कीच पाठवले. पाहावं लागणार आहे तर कशी खेळी करतील आपल्या संघासाठी. 2 गडी देखील बाद झालेत. पॉवर प्लेचं दुसरे षटक देखील मैदानाच्या आतमध्ये चालू असताना धावफलक देखील असणार आहेत. तर 12 धावा, 1 डझन धावा देखील आहेत धावफलकावर. न्यू बॅटर असतील स्ट्राईकला. डावखुऱ्याचा फलंदाज दीपक पवार देखील असणार आहेत स्ट्राईक वरती. यावेळी देखील सुनील जाधव काय करणार पाहावं तर लागेल. विकेट देखील आले मागील चेंडूवरती. यावेळी देखील बरोबर गॅप मध्ये फटका तर चांगला आहे आणि दिशा देखील आपण पाहायला मिळेल. सीमारेखा पार, पंचांचा निर्णय येईल, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा बदलेल आणि संघाची धावसंख्या 16 धावा होतील धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. पुढील चेंडू. यावेळी देखील समोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी ठरलाय आणि उंची देखील चेंडूला खूप होती. ओम देखील कॅरी करेल आणि थांबवलं जात आहे. दीपक पवारला देखील पुन्हा एकदा परतावं लागणार आहे पवलन मध्ये. धक्का क्रमांक 3रा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसेल.
संघाची धावसंख्या असणार आहेत 18 धावा. 18 धावेवरती बसलेला हा तिसरा धक्का दीपक पवारच्या माध्यमातून. 18 धावा. तर मैदानाच्या आतमध्ये दीपक पवारची जागा घेण्यासाठी देखील विशाल पवार नावाचे नक्कीच वादळ मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. हा देखील फलंदाज पाहायला गेले तर डावखुऱ्याचाच हाताचाच असणार आहे. एक डावखुऱ्याचा बाद झाला तर त्यानंतर पवारवाडी संघाकडून दुसऱ्या डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विशाल पवार देखील थोडंसं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात आगळं वेगळं देखील बदल आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळलेला चेंडू आपण ओम कॅरी करतोय. चेंडूला फेकी देखील चूक आहे परंतु थोडंसं फसेल. इथे मात्र वेगवान सिंगल येत असताना धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या 19 धावा. षटकाची देखील मैदानाच्या आतमध्ये समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवप्रेमी पवारवाडी संघाची धावसंख्या 19. यावेळी देखील बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील योगेश बापू काळे यांना देखील बोलवण्यात आलंय. देखील आपल्याला पाहायला मिळतात योगेश बापू काळे देखील बॉलिंग ट्रॅकवरती यावेळी देखील आहेत. तर स्लोवर चेंडू नक्कीच मजेशीर पाहायला मिळतील परंतु फलंदाजाला देखील चकमक देण्यासाठी नक्कीच हा गोलंदाज वापरला असणार आहेत. काळेवाडी संघाने देखील बोलवण्याकरिता योगेश बापूंना आणलेलं आहे बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी देखील फटका देखील चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक देखील संपलेलं आहे. 5 क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतात सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा यावेळी देखील सिंगल येईल धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलेले आहे परंतु 5 चेंडू देखील अजून देखील हाताळण्यासाठी सज्ज होतील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती योगेश बापू काळे सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. स्ट्राईकवरती निखिल पवार बऱ्याच वेळानंतर आपल्याला पाहायला मिळतील. निखिल पवार देखील स्ट्राईकवरती. पुन्हा एकदा थोडेसे आपल्याला पाहायला मिळेल क्षेत्ररक्षण बदल घडवण्यात नक्कीच येईल कारण की डावखुऱ्याचा फलंदाज मात्र स्ट्राईकवरती होता. आता मात्र राईट हँड फलंदाज स्ट्राईकवरती आहे. यावेळी देखील थोडीशी देखील मिसफिल्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजित काळेकडून देखील मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र 2 धावा येतील. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या 22 धावा होते धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू स्लोवर रंगभेदक आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा एक वेगवान सिंगल येते. पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण नक्कीच बदलेल कारण की इथे मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज स्ट्राईकवरती येणार विशाल पवार. पुढील चेंडू. चला सामना लवकरात लवकर चालू करा. अजून देखील फायनल देखील खेळायचं आहे आपल्याला. फायनलचा देखील पुढील सामना असणार आहे. यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. यावेळी देखील फेकी देखील पाहायला मिळाले आपल्याला. चूक होती परंतु थोडासा फलंदाज देखील धावेल आणि सेफ झोनमध्ये नक्कीच धावला. इथे मात्र वेगवान सिंगल येत असताना चोरटी धाव म्हणता येईल या धावेला. देखील सामना देखील खूप महत्त्वपूर्ण देखील असणार आहे दोन्ही संघांसाठी कारण की जिंकेल तो फायनलच्या सामन्यामध्ये पात्र ठरेल खेळण्यासाठी आणि
आणि पराजय होईल तो 3ऱ्या क्रमांकासाठी मान्य केला जाईल असा हा संघ. यावेळी देखील पाहतोय फटका फसेल, इथे मात्र थांबवलं जाईल. निखिल पवारला देखील जाळ्यामध्ये अडकवलं जात आहे. बडी मछली जाल में फसली. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू पवेलियन. धक्का क्रमांक बसेल आपल्याला हा शिवप्रेमी पवारवाडी संघाला बसलेला हा 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील देखील आलेले आहेत. संघाकडून देखील चॉईस प्लेयर आहेत. शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून यावेळी देखील काय करणार आहेत, चॉईस म्हणजे आयकॉन असणार आहेत आपल्या संघाकडून. महत्त्वपूर्ण खेळी देखील करतील का, विकेट्स देखील भरपूर गेले आहेत, धावा मात्र कमी आहेत. इथे मात्र संघासाठी महत्त्वपूर्ण खेळी करतील का. पुढील चेंडू, यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू देखील स्वप्नील खेळतोय अनिर्धाव स्वरूपाचा. षटकाची मात्र मैदानाच्या आतमध्ये समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवप्रेमी पवारवाडी संघाची धावसंख्या 24 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 गडी देखील बाद आहेत. धावसंख्या देखील 24 आहे. अजून 3 षटकं देखील शिल्लक आहेत. या इनिंग मधले 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इनिंग मधला 18 चेंडूंवरती किती धावा घेतील. चला, सामना देखील कोणताही न वेळ घेता लवकरात लवकर चालू करायचा आहे. विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना, कारण फायनल देखील आपल्याला जास्त षटकांचा खेळता यावा याच्यासाठी प्रयत्न करत राहा, नाहीतर फायनल तुम्हालाच कमी षटकांचा खेळवण्यात येईल. परंतु यावेळी देखील बॉलिंग ट्रॅकवरती सुनील जाधव यांना देखील आपण आणलं गेलंय. पॉवर प्लेचं 2रं षटक देखील हाताळलं होतं. 11 धावा देखील खर्च केल्या होत्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये 4थं षटक हाताळण्यासाठी संघाने देखील आमंत्रण दिलंय. यावेळी देखील पहिला चेंडू तर हाताळलाय निर्धाव स्वरूपाचा. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती ऋषी. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये सलग 2रा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. रंगतदार निर्धाव चेंडू. विशाल पवारला देखील बक्षिसांचा पाऊस असणार आहे. प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं बक्षीस. सोमनाथ भापकर यांच्याकडून प्रत्येक षटकारास 101 रुपयाचं बक्षीस असणार आहे. यावेळी देखील असं वाटलं उंची खूप होती, षटकार जातोय का काय, बक्षीस मिळवतोय का काय, परंतु चेंडू फसेल. इथे मात्र वेगवान सिंगल येते धावफलकावरती. विशाल पवारला देखील बक्षीस आहे षटकारामागे. सोमनाथ भापकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस असेल प्रत्येक षटकारास. यावेळी देखील पुन्हा एकदा नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईकवरती स्वप्नील देखील आलेले आहेत. पुढील चेंडू, यावेळी देखील सुरेख चेंडू वेगवान पाहायला मिळाला परंतु फसला. देखील मैदानाच्या आतमध्ये सिंगल येतील धावफलकावरती. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या होते 26 धावा धावफलकावरती असणार आहेत. देखील आपल्याला पाहायला मिळतील आघाडीचे फलंदाज जेव्हा बाद होत आहेत तेव्हा मात्र किंमत देखील फलंदाज बाद होतील. इथे मात्र मधल्या पट्टीतले खेळाडू आहेत तरी पण यावेळी देखील पॉवरचा पूल परंतु थांबवलं जात आहे. सीमा रेषेच्या जवळ झेल पकडला जातोय आणि विशाल पवारला देखील गळफास घातला जातोय. विशाल पवार देखील बाद ठरला जाईल. यावेळी देखील आपण पाहिलं जर चेंडूला थोडीशी वेगळं टायमिंग झाला असतं तर चेंडू फटका देखील चांगला बसला असता, षटकार देखील गेला असता आणि बक्षीस देखील मिळवलं असतं.
परंतु यावेळी देखील बक्षीस देखील हुकेल आणि संघाची धावसंख्या होते 26 धावसंख्येवरती बसलेला हा मैदानाच्या आतमध्ये शिवप्रेमी पवारवाडी संघाला हा 5वा धक्का आपल्याला पाहायला भेटेल. 26 धावा. एक चेंडू बाकी आहे पंच. परंतु मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येत असताना साहिल पवार देखील आपल्याला पाहायला मिळेल इथे. यावेळी देखील फटका आडमकर केलेला देखील पाहायला मिळेल. सिंगल देखील आले. दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय का? परंतु सिंगल वरती समाधान नक्कीच मानलं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सिंगलने आपण धावफलक पुढे नेतोय आणि षटकाची देखील समाप्ती होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिवप्रेमी पवारवाडी संघाची धावसंख्या 27 धावा. 5 गडी बाद 27 धावा देखील धावफलकावरती आहेत. अजून देखील 12 चेंडू शिल्लक असतील आपल्या इनिंग मधले खेळण्यासाठी. 12 चेंडू मध्ये किती धावा घेतील? आता मात्र प्रत्येक चेंडू किमती असणार आहेत. विकेट देखील आपल्या 5 गेल्यात परंतु विकेट घालवून आता मात्र चालणार नाही. आता फटकेबाजीची गरज आहे. अचूक फटके घेतले पाहिजेत. धावा मात्र वाढवल्या पाहिजेत. परंतु संघाचा आयकॉन देखील नॉन स्ट्राईकला असणार आहेत स्वप्नील. त्यानंतर साहिल पवारकडे देखील क्षमता आहे फटकेबाजी करण्याची. मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर यावेळी देखील ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं अजित काळेने त्याच गोलंदाज यावेळी देखील बोलवलाय. संघाने देखील 5वं षटक हाताळण्यासाठी पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा खर्च केल्या होत्या परंतु 5व्या षटकामध्ये आमंत्रण दिलंय. इथे मात्र कसे 6 चेंडू हाताळेल याच्यावरती मात्र नक्कीच लक्ष असणार आहे. किती धावा खर्च करतील आपल्या संघासाठी? स्ट्राइक वरती साहिल पवार. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू रंगबद्ध केष्टी रक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट कॅरी केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू यावेळी देखील हलक्या हाताने खेळून काढलेले चेंडू गोलंदाज बनेल. इथे मात्र क्षेत्ररक्षक कोण बनतंय? मैदानाच्या आतमध्ये सिंगल येईल धावफलकावरती. धावफलक पुन्हा एकदा बऱ्याच काळानंतर सिंगल पुढे नेतोय. संघाची धावसंख्या असणार आहे 28 धावा. पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला आहे परंतु इथे मात्र अभिषेक आहे. स्वप्नीलला देखील जाळ्यामध्ये फसवलं जात आहे. स्वप्नीलला देखील परतावं लागेल. स्वप्नील देखील बाद ठरेल. थोडीशी निराशा नक्कीच जाणवेल परंतु कॅच द मॅच नक्कीच असते. अभिषेकने झेल पकडलाय अभिषेकने परंतु यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये बसेल असलेला हा 6वा धक्का देखील पवारवाडी संघाला देखील पाहायला मिळतोय आपल्याला. धावा देखील कमी असतील परंतु विकेट्स देखील 6 गेलेले आहेत. आता मात्र धावा वाढवणार कोण? मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना स्वप्नीलची जागा घेण्यासाठी स्वप्नील चौंडकर यावेळी देखील स्ट्राइक वरती जाणार आहेत. तर सामना देखील पुन्हा एकदा ऑन होतोय. देखील पाहायला मिळेल डावकरी हाताचे फलंदाज आहेत. हे देखील शिवप्रेमी पवारवाडी संघाकडे हा स्ट्राइक वरती असणारा हा 3रा डावकरी हाताचा फलंदाज असणार आहे. यावेळी थोडंसं क्षेत्ररक्षणात बदल पुन्हा एकदा पाहायला मिळेल कारण की स्ट्राइक वरती डावकरी हाताचा फलंदाज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अजित काळे. पुन्हा एकदा पुढील चेंडू यावेळी देखील फटका तर चांगला घेतला. इथे मात्र अडवलं जाईल. इथे मात्र थांबवलं जाईल. विकेटचं पतन. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये असं गोंगाट नक्कीच पाहायला मिळाला. अजितचा गोंगाट कसा ठरला जाईल? यावेळी देखील गोलंदाज क्षेत्ररक्षक बनला आणि देखील सलग 2 विकेट्स देखील अजितने मिळवले आहेत मैदानाच्या आतमध्ये.
धक्का बसेल आपल्याला, हा 7वा धक्का देखील आपल्या संघाला बसतोय. परंतु मैदानाच्या आतामध्ये आता मात्र कोण येतोय प्रश्न देखील खूप उभे आहेत पवारवाडी संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन पवार देखील आलेले आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात बदल, यावेळी देखील फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरून चेंडू वन बाउन्स होताना सीमारेखा भरार. अक्षय सरांचा मैदानाच्या आतमधून निर्णय, चौकार, 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जातोय. संघाची धावसंख्या 32 धावा, 32 ऑन द बोर्ड. पवारवाडी संघ विनंती असेल आपला 12th मॅन इथे पाठवून द्या. पवारवाडी संघ 12th मॅन पाठवून द्या. पुढील चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळालं. विकेट देखील 2 आले, त्यानंतर फटका देखील चांगला आलाय, चौकार. यावेळी देखील पॉवरचा पूल समोरच्या दिशेने हल्ला तर झालाय. यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये या षटकामधली 3री विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. अजित काळे देखील ऑन फायर. पर मध्ये देखील आपलं पाहिला तर पाठीमागचा हा चौकार जर आला नसता तर देखील आपल्याला हॅट्रिकचा चान्स होता. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण 3 विकेट देखील या षटकामध्ये मिळवतोय. चांगली खेळी आणि 5 धावा देखील या षटकामध्ये खर्च केल्या आणि 3 देखील गडी बाद केलेत. चांगले षटक देखील हाताळलं आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. परंतु अंतिम षटक म्हणजे 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32 धावा असणार आहेत धावफलकावरती. देखील पाहायला मिळेल. नवीन फलंदाज सौरभ पवार देखील आलेला आहे. नॉन स्ट्राईकला जाईल. आठ गडी देखील बाद झालेले आहेत. 32 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32 धावा देखील आहेत धावफलकावरती. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती ऋत्विकला देखील आमंत्रण दिलंय. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी अंतिम म्हणजे 6वं षटक घेऊन. यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. रंगतदार निर्धाव चेंडू देखील पाहायला गेलं तर धावसंख्या देखील अडवून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते. 32 देखील धावा आहेत धावफलकावर. पुढील चेंडू यावेळी देखील मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव येत आहेत. दोन चेंडू देखील बॅक टू बॅक निर्धाव येत आहेत. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा येतील प्रश्न देखील उभे आहेत. परंतु स्ट्राईक वरती साहिल पवार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील असेल, कॅरी करेल आरामात चेंडूला. ओम कॅरी करेल चेंडूला. इथे मात्र वेगवान सिंगल येताना पुन्हा एकदा धावफलक बऱ्याच वेळानंतर सिंगलने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या 33 धावा असणार आहेत. तर 33 ऑन द बोर्ड. 33 धावा. यावेळी देखील फटका घेतलाय परंतु फसलाय. उंची देखील खूप झाली. इथे मात्र झेल देखील निसटलाय. जीवनदान मात्र भेटलंय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील 2 देखील धावा पूर्ण झाल्या आहेत. तर धावफलकावरती येतील 2 धावा. धावफलक पुन्हा एकदा 2 धाव्यांच्या मदतीने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या होते 35 धावा धावफलकावरती. देखील असं वाटलं झेल टिपला जाईल परंतु झेल जर टिपला गेला असता तर अजून देखील 2 धावा अडवल्या गेल्या असता. गडी देखील त्यात बाद झाला असता. ऋत्विकने मात्र नक्कीच जाळं आखलं होतं परंतु क्षेत्ररक्षकाने देखील थोडीशी साथ कमी पडते. यावेळी देखील सुरेख चेंडू असं वाटलं की जमिनीला समांतर खूपच चेंडू होता. फटका फसलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू
अंतिम चेंडू असणार आहे हा इनिंग मधला 6व्या षटकातला अंतिम चेंडू 6वा चेंडू हाताळला जातोय. स्लोवर वरती फटका देखील चांगला यावेळी देखील थांबवलं जाईल का इथे मात्र किती धावा येतील. सिंगल तर आली दुसरीचा कॉल आहे मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण होतील का 2 देखील पूर्ण आहेत तिसरीचा कॉल असेल आणि इथे मात्र 2 धावा येतील धावफलकावरती आणि विकेटचं पतन धावची तिथे मात्र सौरभ पवार होतील. धावफलक पुन्हा एकदा 2 धाव्यांनी पुढे नेतोय. टोटल धावसंख्या होते 37 धावा तरी जिंकण्यासाठी बनावे लागतील 36 चेंडू मध्ये 38 धावांचा पाठलाग. 36 चेंडू 38 धावा. तरी लवकरात लवकर दोन्ही संघांनी पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घ्या याची नोंद घ्या. देखील आपल्याला पाहायला मिळतील अजितने देखील दोन्ही षटकांचे मिळून 5व्या षटकामध्ये 3 विकेट्स आणि पहिल्या षटकामध्ये 1 विकेट अशा 4 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये घेतल्या. तरी लवकरात लवकर दोन्ही संघ पुन्हा एकदा मैदानाचा ताबा घेत याची नोंद घ्या. शिवप्रेमी पवारवाडी संघ आता मात्र क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. चला श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील. सामना देखील रंगेल. 36 चेंडू मध्ये 38 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे काळेवाडी संघाला. मॅच देखील ऑन होते परंतु आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत बॉलर. विनंती असेल सामना देखील लवकरात लवकर चालू करा. 36 चेंडू मध्ये 38 धावांचा बाटला करावा लागणार आहे काळेवाडी संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आहेत देखील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन शिवप्रेमी पवारवाडी संघाकडून देखील आलेले आहेत सचिन पवार बॉलिंग ट्रॅकवरती येतील. सामना करण्यासाठी सज्ज असणार आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज आहेत मचिंद्र काळे. त्यानंतर नॉन स्ट्राईकला ऋत्विक काळे देखील पाठवण्याकरिता पाठवले. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय. पहिला चेंडू निर्धाव येईल. चांगली गोलंदाजी दरवेळी देखील पाहायला मिळते आपल्याला. जेव्हा जेव्हा मॅच असते तेव्हा मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच घेऊन येत असतात संघाकडून देखील. सचिन पवार यावेळी देखील काय करणार आपल्या संघासाठी. धावा अडवल्या जातील का. यावेळी देखील फटका मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना किती धावा भेटतील. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पंच देखील घोषित करतील. चेंडू सीमारेखा पार 22च्या स्वरूपात चौकार 4 धावा. चौकार देखील येतोय. 4 धावा देखील येतील धाव फलकावरती. एक चांगली सुरुवात देखील पाहायला मिळते आपल्याला मचिंद्र काळे परंतु 22च्या स्वरूपात देखील पंचांनी घोषित केलेले आहेत. बोनस पॉईंट मध्ये 4 धावा. यावेळी देखील हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न होता देखील सर्कलमध्ये कॅरी करण्यासाठी ओमकार देखील चेंडूच्या मागे पाठलाग करणार.
वेगवान पुन्हा एकदा एक सिंगल येईल. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे. संघाची धावसंख्या 5. पुढील चेंडू यावेळी देखील इथे मात्र फटका बसतोय आणि एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. दांडी गुल इथे मात्र ऋत्विकला देखील थांबवलं जाते. फटका देखील फसला परंतु दांडी गुल. विकेटचं पतन फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 बसेल. ऋत्विकला देखील थांबवलं जाईल. पहिला चेंडू होता. चेंडू देखील चांगला होता आणि फसवण्याकरिता नक्कीच हाताळला गेलेला. इथे मात्र ऋत्विकला परतावं लागेल परंतु मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज योगेश बापू काळे नक्कीच येतील आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना योगेश बापू काळे देखील येतील स्ट्राईक वरती. एक धक्का देखील बसतोय मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक काळेच्या माध्यमातून देखील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सचिन पवार आहेत. पुढील चेंडू यावेळी देखील सुरेख चेंडू हाताळण्याकरिता परंतु पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये वाईटचा इशारा. इथे मात्र एक अतिरिक्त धाव येते धावफलकावर. अतिरिक्त देखील धावफलक पुढे नेते. संघाची धावसंख्या 6 होते धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळी देखील पुन्हा एकदा अकुंठ फटका देखील चांगला अटेम्प्ट करण्याच्या नादात फसेल. इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. वेगवान भन्नाट गती देखील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हाताळत आहेत. षटक. पुढील चेंडू यावेळी देखील बरोबर गॅप मध्ये हलक्या हाताने खेळून काढलेला कट चेंडूचा पाठलाग करताना क्षेत्ररक्षक देखील दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील दोन्ही फलंदाज देखील सेफ असणार आहेत. तर आरामात देखील 2 धावा कंप्लीट होतील. पुन्हा एकदा धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 8 धावा. परंतु यावेळी देखील बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दीपक पवार यांना देखील बोलवण्यात. दीपक पवार हे देखील मैदानाच्या आतमध्ये देखील आलेले आहेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेचा अंतिम षटक. तरी समीकरण देखील असणार आहे. तर जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 30 धावांचा पाठलाग. यावेळी देखील पाहतोय सुरेख चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना पाहावं लागेल धावचित होईल का परंतु थोडीशी मिसफिल्ड. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सिंगल येईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दीपक पवार आहेत. पॉवर प्लेचं अंतिम म्हणजे दुसरं षटक देखील चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळी देखील फटका पण चांगला आहे. बरोबर गॅप मध्ये पॉवर प्लेचं संधीचं सोनं आणि फायदा देखील पॉवर प्लेचा. सीमारेखा फरार. चौकार. 4 धावा. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या होते 13 धावा तब्बल धावफलकावर. पुढील चेंडू देखील चौकार नक्की झाला योगेश बापूंच्या बॅटमधून. यावेळी देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोवर चेंडू देखील पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा एक सिंगल येईल. लेग बाईच्या स्वरूपात देखील आपल्याला तुषार सरांचा निर्णय येतोय. एक सिंगल. पुढील चेंडू यावेळी देखील स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा फसेल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये लेग बाईची धाव एक येईल. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे नेते. संघाची धावसंख्या 15 धावा धावफलकावर. स्ट्राईक वरती योगेश बापू काळे आहेत.
यावेळी देखील पाहतोय फटका देखील चांगला आहे, परंतु फटका देखील फसला आहे. अटेम्प्ट करताना थोडासा चेंडू फसेल. पुन्हा एकदा वेगवान सिंगल येत असताना धावफलकावर देखील आपण पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू कोणताही खेळत नाही आहेत फलंदाज. प्रत्येक चेंडूवरती सिंगल का होईना धाव नक्कीच येते धावफलकावरती. असं मात्र डोंगर आपण नक्कीच चढू शकतो, धावांचा डोंगर नक्कीच गाठू शकतोय. परंतु गोलंदाजाने मात्र निर्धाव चेंडू घेतले पाहिजेत. विकेटचं पतन मात्र केलं पाहिजे. जाळ्यात कोणाला तरी अडकवलं पाहिजे. यावेळी देखील समोरच्या दिशेने जमिनीला समांतर होत असताना चेंडू खेळलाय. सिंगल येणार यावेळी देखील. देखील पाहायला गेलं तर षटकाची देखील आपल्याला समाप्ती होते आणि पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्यासाठी देखील समीकरण असणार आहे काळेवाडी संघाला. 24 चेंडूमध्ये 21 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज स्वतः संघाचे आयकॉन असणार आहेत. तर स्वप्नील पुन्हा एकदा सामना करण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईकवरती फलंदाज मचिंद्र काळे. यावेळी देखील हलक्या धाने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका तर घेतला आहे चांगला. इथे मात्र वेगवान पुन्हा एकदा एक सिंगल. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील पाठलाग करतील. चेंडू चांगली देखील फेकी पाहायला मिळेल. यावेळी देखील प्रत्येक चेंडू मागे जर पाहिलं तर सिंगल सिंगल नक्कीच येत आहे. कोणताही चेंडू आतापर्यंत निर्धाव आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. धावफलक पुन्हा एकदा सिंगलने पुढे येतोय. 19 धावा होतील धावफलकावरती. सलग बॅक टू बॅक 2 सिंगल वेगवान देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत धावफलकावर. यावेळी देखील खाली देखील चेंडू लँड होतात, परंतु इथे मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. पुढील चेंडू. यावेळी देखील टप्पा फटका देखील चांगला असेल, परंतु झेल टिपला जाईल का. यावेळी देखील वन बाउंड चेंडू झाला होता. इथे मात्र चेंडू जाईल सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा रास्ते हे 4 के मिलेंगे तो 4 चौकार. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या 23 धावा 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावफलकावरती येतील. पुढील चेंडू. यावेळी देखील पूर्ण एकदा गॅप बनवला, रूम देखील दाखवलाय, गेम देखील दाखवलाय. चेंडूचा वेग पाहायला जाईल किती धावा येतील. मैदानाच्या आतमध्ये तिसरीचा कॉल येत असताना यावेळी देखील 3 धावा येतील धावफलकावरती. देखील चेंडू नक्कीच कॅरी केला. इथे मात्र 1 धाव नक्कीच सचिन पवार वाचवेल. 3 धावांनी देखील पुन्हा एकदा धावफलक पुढे नेतोय. संघाची धावसंख्या होते 26 धावा धावफलकावर. पुढील चेंडू. यावेळी देखील स्लोवर चेंडू. फटका देखील चांगला आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण फसेल. किती धावा येतील मैदानाच्या आतमध्ये. सिंगल देखील आली. दुसरीचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येतील धावफलकावर. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने पुढे जात आहे. संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती येतील. षटकाची देखील समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघाची धावसंख्या 28 धावा. 18 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. समीकरण देखील असेल 18 चेंडू 10 धावा. चला कोणताही न वेळ घेता सामन्याला देखील लवकरात लवकर सुरुवात करा, कारण की अजून देखील पुढे फायनलचा सामना देखील आहे. याची देखील सर्व खेळाडूंनी नोंद घ्या. थोडंसं सहकार्य करायचं आहे विनंती असेल. समीकरण असणार आहेत 18 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी.
बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज असणार आहेत. तर यावेळी देखील स्वप्नील पवारचेच बंधू असतील, ओमकार पवार यावेळी देखील पाहायला मिळतील आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती. वैयक्तिक पहिलं असेल आणि संघासाठी पाहायला गेलं तर चौथं षटक घेऊन आलेला आहे. 18 चेंडूमध्ये 10 धावांची गरज असेल काळेवाडी संघाला. ओमकार पवार पुढील चेंडू. यावेळी देखील बघतोय मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो असताना वेग देखील वाढेल चेंडूचा आणि धावा किती येतील पाहायला तर मिळेल. पंचांचा निर्णय मैदानाच्या आतमधून 4 धावा चौकार. धावफलक पुन्हा एकदा 4 धावांच्या मदतीने पुढे जात आहे आणि संघाची धावसंख्या होते 32 धावा. जिंकण्यासाठी आता मात्र शिल्लक असतील धावा. 17 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी काळेवाडी संघाला. 17 चेंडू 6 धावा. व 17 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. अजून देखील यावेळी देखील पुन्हा एकदा फटका देखील घेतला असेल. इथे मात्र संघ मालक आहे क्षेत्ररक्षक. यावेळी देखील पाहायला मिळतात का किती धावा. फेकी देखील डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाज देखील आपल्याला सेफ पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू येतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू. यावेळी देखील सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये रंगभेद खात्याला जातो. बॅक टू बॅक 2 चेंडू. ओमकार पवार देखील निर्धाव घेतो. देखील पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती सन्मान देत चौकार देखील भेटला होता परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव नक्कीच काढले आहेत. तर कमबॅक मात्र नक्कीच केलाय परंतु धावा देखील कमी असतील. परंतु काय करणार यावेळी देखील ओमकार पवार. पुढील चेंडू. चेंडू मात्र नक्कीच आपडलाय. पुन्हा एकदा मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना वेग देखील चेंडूचा वाढलाय. पाठलाग तर करावा लागेल परंतु चेंडू देखील सीमारेखा पार चौकार. 4 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज असणार आहे. मच्छिंद्र काळे यांचे देखील खेळी आपण पाहतोय. 14 चेंडूमध्ये 24 धावा देखील वैयक्तिक नाबाद फेरीमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. 2 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी काळेवाडी संघाला. पुढील चेंडू. यावेळी देखील फटका तर चांगला आहे. विजयी फटका ठरेल का. लँड झालाय सीमारेखा पार. विजयी फटका षटकार. 6 धावा. या 6 धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल आणि संघाची धावसंख्या होते 42 धावा आणि मॅच देखील संपते आणि विजयी देखील ठरेल. काळेवाडी संघ देखील फायनलच्या फेरीत दाखल होतोय आणि विनंती असणार आहे की लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय. या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच असणार आहेत अजित काळे. अजित काळे देखील पाहायला मिळतील आपल्याला. त्याचे षटक देखील पाहायला मिळेल. तर पहिल्या षटकामध्ये देखील 8 धावा खर्च केल्या होत्या. विकेट देखील मिळवली. त्यानंतर 5वं षटक हाताळलं. त्यात 3 विकेट देखील मिळवल्या आणि 5 धावा खर्च केल्या होत्या. टोटल देखील पाहायला मिळेल तर 13 धावा देखील खर्च केल्या आणि 4 विकेट्स मिळवल्या आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच वितरित करतील उद्योजक दिनेश झेंडे पाटील. दिनेश झेंडे उद्योजक वितरित करतील. तर विनंती असणार आहे मॅन ऑफ द मॅच लवकरात लवकर अजित काळे घेण्यासाठी या. तरी फायनलचा टॉस घ्या. सर सेनापती हंबीरराव मोहिते 11 वर्सेस श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी संघ. महत्वपूर्ण सामना असणार आहे. फायनलचा सामना DPL सीझन क्रमांक 3 चा. सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 संघाचे संघमालक सन्माननीय दत्ताशेठ जाधव आणि दिनेश शेठ झेंडे दोन्ही संघ मालकांना विनंती आपण मंचासमोर यायचे.
अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहतोय फायनल मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच दिली का? चला दोनही टीमचे सर्व खेळाडू इथे मंचा समोर या. आधी दोनही टीमचे खेळाडू इथे लाईनअप करायचे. जय श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये सरसेनापती हंबीरराव मोहिते 11. दोनही संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचा समोर या. जो संघ प्रथम फायनल मध्ये गेला होता तो सरसेनापती हंबीरराव मोहिते 11 हा संघ प्रथमतः मैदानावरती जाईल. पुढे पुढे इकडे इकडे समोरचा कॅमेरा आहे ना, समोरचा कॅमेरा दिसतो तिकडे खुर्ची फिरून ठेव. अजून पुढे घे इकडे, या बाजूला या, अजून घे इकडे, जाऊ दे माग. हा बस. थांबा असं नका जाऊ, लाईन मध्ये जा. एक संघ जा, दोन नका. तर आता झालेल्या सामन्यातला मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. अजित काळे ठरलेला आहे मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं टाकली, 13 धावा खर्च करत मला वाटतं 4 विकेट त्याने या सामन्यामध्ये घेतल्यात आणि त्याला आपण इथे सन्मानित करतोय.